हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय पालीच्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान इकडं. आणि आज शनिवार आहे आणि गर्दी कंपॅरेटिव्हली थोडीशी जास्त दिसते, कारण आमच्या घरातले नेहमी येतात आणि त्यांचं असं मत आहे की आज नेहमीपेक्षा गर्दी जास्त. मंदिरात पोहोचलोय आणि एकदम जशी जेजुरी हे असती, आपल्या जेजुरीला जसे हळदी एकदम पूर्ण पिवळं आहे तसं सगळीकडे आहे. बापरे, आणि पायी इतके वाजतायत की काय बोलायलाच नको. खूप जास्त ऊन आहे. काहीच आम्ही दर्शनासाठी थांबलोय, पण खूप जास्त आतमध्ये गर्दी आहे आणि खूप गरमी होते, त्यामुळे आम्ही असं विचार करतोय की मुखदर्शन घ्यावं. डायरेक्ट VIP एंट्री पण आहे, पण त्याच्यासाठी जास्त पैसे मागतात. तर आम्ही आता मुखदर्शनाचाच प्लॅन करतोय. नवरा नवरी आहेत, नवरा नवरी इकडं दर्शनाला येतात आमच्या इकडच्या. आम्ही नव्हतो आलो, पण आता आम्ही आज नवरा नवरीचे अजून 1 वर्ष पूर्ण झालं, त्यामुळे आम्ही आज नवरा नवरी दर्शन घेणार आहोत. घरात कशाला गॉगल गॉगल काढा की. त्या साईडला उजव्या दोघं एकत्रच जायचं ना. वर टाकलं चालू जवळ नाही या कुठं कसा टाकायचा वर असा ना. काय बडा गाईज, आता आम्ही प्रदक्षिणा मारतोय मंदिराच्या कडेनं. हे आहे खंडोबाचं मंदिर आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग. पण म्हणजे तुम्हाला हे बघा, हे पायाखाली बापरे टाकायला पाहिजे, हे इतके पाय भासतायत की काय बोलायलाच नको. म्हणजे डिफिकल्ट आहे असं चालणं. लय एकदम एकतर तुमचे शरीर खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमचं मन पण खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि हा आहे प्रदक्षिणेचा मार्ग. इकडे तुम्ही गर्दी बघा, इतकी जास्त गर्दी आहे. आणि प्रदक्षिणेमध्ये अजून एक आपल्याला मंदिर दिसतंय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पाया पडूया. इकडपर्यंत लाईन आहे या. आणि आमचं पळतच देवाचं दर्शन पूर्ण झालंय, कारण इतकं ऊन होतं आपण पाय जमिनीवरती टेकू शकत नव्हतं. म्हणजे हे जे हातरलं ना मॅट ते पण भाजत होतं, ते पण तापलंय अक्षरशः. तर आता आपलं दर्शन झालंय आणि आम्ही मंदिराच्या बाहेर पडतोय. ही बघा, ही आहे काय बोलतात त्याला, नाही हेला दीपमाळ ना, दीपमाळ. आणि ही आहे मंदिराची कमान. हे मंदिराचं एक्झिट गेट आहे. त्या साईडनं आम्ही चालत पुढे आलोय आणि इकडं आम्ही गाडी पार्किंग केली. हा फक्त तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह मेसेज आहे की तुम्हाला जर इकडे आला आणि तुम्हाला जर पार्किंग हवं असेल तर माझ्या मागं मंदिराची कमान आहे, तिकडून चालत यायचं आणि इकडच्या साईडला तुम्हाला पार्किंग भेटून जाईल ह्या पुलाच्या पलीकडं. इकडं अरे जाऊ, तिकडं काय माणसांचं काहीतरी चाललंय, आंघोळ बिंघोळ करतात वाटतं. तर आता गाडी घेऊयात आणि जाऊयात. अशा प्रकारे आज शनिवार आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्ही आत नाही गेलो कारण गर्दी खूप जास्त होती, पण एक मुखदर्शन चांगल्या प्रकारे दर्शन झालं. इकडं पाणीला पाय धुवायला जाऊ शकता तुम्ही, लोक बरेच जात आहेत पाय धुवून येत आहेत.